नांदेड ग्रामीण पोलिसांचा अवैध रेती उपसा करणाऱ्या रेती माफियावर छापा, 7,25,000 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त। नमस्कार, माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत अवैधरित्या व गौण खनिज रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्याकरिता सर्व पोलीस स्टेशन प्रभारी यांना आदेशित केले होते। त्यावरून माननीय श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक भोकर, माननीय श्री सूरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड, माननीय श्री प्रशांत शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमाकांत चिंचोलकर यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मतेवाड व पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल शेख समीर व पोलीस कॉन्स्टेबल सिरमलवार यांनी गंगाबेट येथे गोदावरी नदीपात्रात लपून चोरून काही लोक अवैध रेती उपसा करत आहेत अशा खात्रीशीर माहिती मिळाली होती। यावरून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी गंगाबेट परिसरात सापळा रचून दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता गंगाबेट गोदावरी नदीपात्रातून अवैध रेती उपसा करणाऱ्या आरोपी नामे रामचंद्र वानखेडे व संदीप वानखेडे राहणार मोजे, गंगाबेट तालुका नांदेड, जिल्हा नांदेड व इतर अज्ञात एक यांच्या विरोधात छापा कार्यवाही करून 1 इंजिन व 8 तराफे जागीच नाश करून उपसा करून किनाऱ्यावर साठवलेली 0.5 ब्रास रेती जप्त केली। वरील नमूद आरोपी विरोधात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम प्रमाणे व पर्यावरण संरक्षण अधिनियम व सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वरील कारवाईतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीबद्दल माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व टीमचे कौतुक केले आहे।